साने गुरुजी कथामालेत आपणा सर्वांचं पालक बंधू भगिनी आणि विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत करते. साने गुरुजी कथामालेतील आज 5वी कथा मथुरी. मथुरी नावाची कानपिन आमच्या घरी काम करत होती. कोकणातल्या घरात विहीन पुरलेलं असायचं. भातही असायचा. भात कुटून तांदूळ काढण्याच्या काम करणाऱ्या बायकांना कानपिन असं म्हटलं जायचं. आमच्या घरी मथुरी, गजरी, लक्ष्मी अशा 3 कानपिनी होत्या. 8-10 वर्षांचा शिवराम हा मथुरीचा मुलगा आमच्याकडे काम करीत असे. काय ग गजरी, मथुरी नाही आली आणि ही कोण? तेव्हा गजरी म्हणाले, मथुरीला ताप आलाय म्हणून तिनं ह्या चंद्रीला पाठवले. आपल्या स्वतःला कामाला जाता येत नाही, त्यांच्या कामाचा खोळंबा होऊ नये म्हणून मथुरीने चंद्रीला कामाला पाठवले होते. दुसऱ्याच्या कामात व्यत्यय येऊ नये ही कर्तव्य बुद्धी त्या गरीब मोलकरणीत होती. तेवढ्यात शिवराम आला. शिवराम म्हणाला, श्यामची आई, माझी आई तापानं फणफणली आहे, ती कांडायला येणार नाही. तिच्या जागेवर ही चंद्री आली. तिला जोवर बरं वाटत नाही तोवर चंद्री काम करेल. श्यामची आई म्हणाली, बरं. शिवराम कामाला निघून गेला. आईनं कानपिनीला कांडण दिलं आणि आईही धुणं घेऊन विहिरीवर धुवायला गेली. दुपारची वेळ झाली. आम्ही शाळेतून आलो. 12-1 वाजले. जेवणाची तयारी झाली. आम्ही सर्वांनी जेवणं केली. शिवरामचं काम उरकलं आणि शिवराम जातो म्हणून सांगायला आला. शिवराम म्हणाला, माझी कामं उरकलीत, मी निघतो. आई म्हणाली, अरे शेण काढलंस का, पाणी पाजलंस का गुरांना? नाहीतर ते काय शेण ओढून नाही ठेवलंस तर गुरं त्यात राडा करतील, सगळं घाण करून टाकतील. अहो आई, मी सगळं व्यवस्थित काम करून ठेवलं आहे, येतो मी आता. आई म्हणाली, अरे थांब. आई घरात गेली. आईने गरम गरम भात, लोणच्याच्या 4-5 फोडी आणि गंजात ताक भरून दिलं आणि शिवरामला सांगितलं, हे तुझ्या आईसाठी हो. शिवराम म्हणाला, ठीक आहे. त्यानं सगळं बांधून घेतलं आणि घरी गेला. आईला जेवायला घातलं आणि शिवरामही जेवला. नंतर संध्याकाळची वेळ झाली. शाळा सुटली. मुलं पाढे म्हणत होती. शिवराम त्याचं काम उरकून गायींच्या धाराधुरा काढून आला. आईनं पण गाईचं दूध काढलं आणि मग शिवराम घरी जातो सांगायला आला. तेव्हा आईनं मला अगोदरच गवती चहा आणून ठेवायला सांगितला होता. तुळशीत पुरलेलं आलंसुद्धा बाहेर काढायला सांगितलं होतं. आणि शिवरामला आई म्हणाली, हा घे गवती चहा, आल्याचा तुकडा. घरी गेल्यावर आईला चांगला कडक काढा करून दे. त्या काढा करताना त्याच्यामध्ये 4 धन्याचे दाणे टाक, पिंपळाचं पान टाक, 2 खडीसाखरेचे खडे टाक आणि तिला दे प्यायला. आणि तिला दडपून झोपव, म्हणजे तिला दरदरून घाम येईल आणि मग तिचा ताप उतरेल, तिला बरं वाटेल. शिवराम म्हणाला, ठीक आहे. शिवराम घरी गेला. आईनं विचारलं, हे कोणी दिलं? त्यानं सांगितलं, श्यामच्या आईनं. देवाप्रमाणे आहे माऊली, साऱ्यांची काळजी तिला, असं शिवरामची आई म्हणाली. दुसरा दिवस उजडला. शिवराम कामावर आला. श्यामची आई म्हणाली, काय रे शिवराम, कसं आहे तुझ्या आईला? तो म्हणाला, काही फरक पडला नाही, तिचा ताप गेला नाही. आज तर तिचं डोकं भणभणतंय, डोकं धरून बसली आई. बरं, जाताना सुंठ आणि सांबराचं शिंग घेऊन जा, त्याचा लेप तिच्या डोक्यावर घाल, म्हणजे तिचं डोकं उतरेल. शिवराम म्हणाला, ठीक आहे. जो तो आपल्या कामाला निघून गेला. जो तो आपल्या कामात दंग झाला. 2 प्रहर उलटले. आदल्या दिवशीप्रमाणेच आईने शिवरामला भात, लोणच्याच्या फोडी, सुंठ, सांबराचं शिंग दिलं आणि शिवरामला सांगितलं, तिच्या डोक्यावर घाल. शिवराम घरी घेऊन गेला. त्यानं तिच्या डोक्यावर लेप लावला. थोड्या दिवसानं मथुरी कामाला आली आणि मथुरीला पाहून आई म्हणाली, काय ग मथुरी, कसली अवस्था करून घेतली आहे शरीराची, आणि तुला हे काढण्याचं काम होईल होय? ती म्हणाली, काय करू, 15 दिवस झाले अंथरुणावर पडले. आता वाटतंय बरं, बसत उठत करीन काम. चालती फिरती झाली, 4 दिवसांनी होईल धंदाकट. आई म्हणाली, ठीक आहे. बरं, आता पोरांचा भात झालेला आहे, पोरांबरं जेवण करून घे.
मथुरी बर म्हणाली. मथुरी तिथंच बसली, पोरांबरोबर पोटभर जेवली. तिच्या तोंडावर जेवताना कृतज्ञता होती. मथुरी आता म्हातारी झाली आहे. मी कोकणात गेल्यावर मथुरीकडे जातो. तिच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या आहेत. मी गेल्यावर तिच्या पाया पडतो. तिला माझ्या आईची आठवण होते आणि ती म्हणते की तुझी आई असती तर तुला असा एकटा हिंडू दिला नसता, तुझं लग्न लावलं असतं बघ, पण मेली बिचारी लवकरच. अशी माझी आई प्रेमळ व गुणी होती. या व्हिडिओतून तुम्हाला काय आवडलं ते मला कमेंट्समधून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.